3 आणि वचन 31 पासून वाचणार आहोत. मार्काचं शुभवर्तमान याचा अध्याय 3 आणि वचन 31. तेव्हा त्याची आई व त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलवले. त्याच्या भोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, पहा बाहेर आपली आई व आपले भाऊ आपला शोध करीत आहेत. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई व कोण माझे भाऊ? मग ते त्याच्या भोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, पहा ही माझी आई व हे माझे भाऊ. जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण व तीच माझी आई. हालेलुया. परमेश्वर करू आज आमच्यासाठी देवाची योजना आशीर्वादित करू. थोडं वेगळं वाटतंय. हालेलुया. कारण पहा, ज्या ख्रिस्तानं वधस्तंभावर असताना आपल्या आईची एवढी मोठी काळजी घेतली की त्याने आपल्या प्रिय शिष्याला सांगितलं की ही तुझी आई आहे. आणि त्या शिष्याला सांगितलं हा तुझा मुलगा, ही तुझी आई. म्हणजे आपल्या स्वतःच्या दुःखाकडे न पाहता, आपल्या क्लेशाकडे न पाहता किंवा आपल्या या हालतीकडे न पाहता त्यांनी आपल्या आईची काळजी घेतली. आपल्या आईला एक सन्मानित जागा किंवा तिला कुठल्या प्रकारची उणीव असू नये, आपल्या मुलाची यासाठी त्यांनी तिच्या मुलाची तजवीज करून दिली. तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. या ठिकाणी म्हणत आहे की कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ. हालेलुया. हो देवाचे प्रियजनांनो, आई हे अशी गोष्ट आहे की आई म्हटलं की सर्वांना आपल्या भावना वेगळ्या प्रकारे आम्ही प्रगट करतो. आई म्हटलं, आई या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की बायबलमध्ये देखील त्याविषयी सांगितलेलं आहे. यशाच्या पुस्तकाच्या 49 अध्याय आणि 15 वचनामध्ये म्हटलं की आई आपल्या दूध पित्या मुलाला विसरेल, परंतु परमेश्वर म्हणतो मी विसरणार नाही. म्हणजे परमेश्वर स्वतः म्हणत आहे की आई आणि आईपेक्षा जर काही जास्त आहे तर ते आहे परमेश्वर. हालेलुया. आईपेक्षा जर काही जास्त आहे तर ते परमेश्वर आहे. आईपेक्षा जास्त प्रेम करण्याचं कोण करू शकतं तर ते फक्त परमेश्वर करू शकतो. त्याविषयी स्पष्ट रीतीने परमेश्वरानं त्या ठिकाणी सांगितलं की आईपेक्षा जास्त प्रेम करणारा परमेश्वरच आहे, त्याच्याशिवाय दुसरं प्रेम करणारा कोणी नाही. आणि अशा या पद्धतीमध्ये तुम्ही पाहता की बऱ्याचशा वेळा आम्ही पाहतो की या ठिकाणी देवाच्या पवित्र वचनामधून तेच सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी म्हटलं की कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ. आणि मग आपल्या चौभोवती जमणाऱ्या लोकांना त्यांनी सांगितलं ही माझी आई आणि हे माझे भाऊ. हालेलुया. हो देवाचे प्रिय की जे देवाच्या इच्छेप्रमाणे जगतात, देवाच्या इच्छेप्रमाणे वर्तात, देवाच्या इच्छेप्रमाणे चालतात, तेच त्याचे भाऊ आई असं त्याचं म्हणणं आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचं म्हणणं आहे की जे माझ्या इच्छेप्रमाणे, पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तात ते माझे भाऊ आणि तेच माझी आई आहे. हालेलुया. हो देवाच्या प्रिय आम्हाला या ठिकाणी देवाच्या पवित्र वचनामधून बऱ्याचशा वेळा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जो आपल्या आई माझ्यापेक्षा आपल्या आई वडिलांपेक्षाही जो माझे प्रेम करतो, जो कमी प्रेम करतो तो मला मान्य नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस अलिशाला पाचारण करण्यात आले त्यावेळेस तो म्हणे मला बोलू द्या, पण त्याने म्हटलं नाही, तू माझ्या मागे ये. हालेलुया. माझ्या मागे ये. हो देवाचे लोक ज्यावेळेस देवाचे शिष्य निवड झाली त्यावेळेस काही लोकांनी त्याला म्हटलं की प्रभूजी माझे नातेवाईक कोणी वारलेला आहे त्याला पुरून येते म्हणे, जे मेले ते मेलेल्यांना पुरून तू माझ्या मागे ये. म्हणजे जो माझ्यापेक्षा दुसरं कोणालाही जास्त मानेल किंवा जास्त प्रतिसाद देईल तो मला योग्यतेचा नाही. जो परमेश्वराला प्रथम स्थान देत नाही तो इतर कोणालाही प्रथम स्थान जर देत असला तर ते मला मान्य नाही, अशी देवाची या ठिकाणी आम्हाला आज्ञा आहे किंवा या ठिकाणी त्याचं वचन आहे की देवापेक्षाही आम्ही कोणालाही जास्त महत्व देऊ शकत नाही. ना आई, ना बाप, ना भाऊ, ना आमच्या जगातलं कुठल्या प्रकारचं असणारं नातं. हे सगळ्यात महत्वाचं नातं जे आहे ते परमेश्वराचं आहे.
आणि हे नातं प्रथम पाहिजे. हालेलुया. हे नातं प्रथम पाहिजे आणि मगच बाकीचे सगळे नाते आहेत. हालेलुया. बाकीचे सगळे जे नाते आहेत हे परमेश्वराच्या नंतर दुय्यम स्थानावर असणारे सगळे नाते आहेत. पण ते कोणतंही नातं असतो ते दुय्यम स्थानाचं आहे. हालेलुया. म्हणून देवाचे प्रियजनांनो, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने देखील तेच सांगितले की अगोदर पिता, अगोदर परमेश्वर, जो परमेश्वराचं वचन ऐकतो त्याप्रमाणे वागतो, तोच माझा खरा सत्य आहे, तोच माझा खरा, तोच माझा खरा शिष्य, तोच माझा आईने, तोच माझा भाऊ, की जो परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतो. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध जर आहे तर तो माझा कोणीही असला तरी तो मला मान्य नाही. मी प्रभू येशू ख्रिस्ताने ते सांगितलं की जो परमेश्वरापेक्षा दुसरं कशाला जास्त मानतो तो मला मान्य नाही. देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी तीच आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थानावर परमेश्वराला पाहिजे. हवे प्रथम स्थान परमेश्वराला पाहिजे आणि नंतर बाकीचे स्थान नक्कीच आहेत. बाकीच्या स्थानावर नक्की ज्याच्या स्थानावर जे ते आहेत, परंतु प्रथम स्थान हे परमेश्वराला पाहिजे. म्हणून मत्ती सुवर्तमान याचा 7वा अध्याय 21 मध्ये देखील तो म्हणतो की केवळ प्रभूजी म्हणणाऱ्यांचा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये जर प्रवेश व्हायचा आहे तर केवळ प्रभूजी म्हणून भागणार नाही, किंवा फक्त प्रार्थना करीत बसल्याने भागणार नाही, किंवा स्तुतिस्तवन करीत बसल्याने भागणार नाही, किंवा देवाचं वचन वाचितच बसण्यात भागणार नाही, तर त्यासाठी पित्याच्या इच्छाप्रमाणे जगणं हे आमच्यासाठी पटवणार पाहिजे. कारण स्तुतिस्तवन करणं, आराधना करणं हे तर चांगलंच आहे, परंतु आम्ही स्तुतिस्तवन करतो, आम्ही आराधना करतो, आम्ही देवाची वचनं आमच्या तोंडपाठ आहेत, परंतु जर आम्ही ते आमच्या जीवनामध्ये कार्यशील करत नाही तर त्या सगळ्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काही उपयोग नाही. आम्ही चांगले संदेश देत असलो, बायबल तर तेच सांगतं. बायबल अजून एकदा सांगितलं की पहा, असे लोक येतील की ते म्हणतील, प्रभूजी आम्ही तुझ्या नावानं भूत काढली, आम्ही तुझ्या नावानं अद्भुत कृत्य केले नाहीत का, तुझ्या नावानं आम्ही संदेश दिले नाहीत का. तर तो म्हणेल माझ्यापासून दूर व्हा, कारण मी तुम्हाला कधीच ओळखीत नव्हतो, मी तुम्हाला कधी पाहिले नाही, मी तुम्हाला कधी ओळखले नाही आणि मी तुम्हाला ओळखीतही नाही. परंतु जे पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततात त्यांनाच मी ओळखतो. हालेलुया. किती भयंकर आणि किती भयंकर म्हणजे किती स्पष्ट रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की कोणी जरी भूत काढीत असला आणि कोणी जरी आजार बरे करीत असला, कोणी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट रीतीने संदेश देत असला, परंतु तो आपल्या जीवनामध्ये जर ख्रिस्ताला परिधान केलेलं नसलं, देवाच्या वचनाप्रमाणे जर तो नसला, तर तो मला मान्य नाही. हालेलुया. तो मला मान्य नाही, तो मला अजिबात मान्य नाही की जो देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन व्यतीत करत नाही, बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो, परंतु देवाच्या वचनाप्रमाणे जर नाही तर तो मला मान्य नाही. हो देवाचे लोक म्हणून परमेश्वर आम्हाला तेच सांगत आहे. परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हेच आहे की मला यज्ञ नको, आज्ञा पाहिजे. हालेलुया. यज्ञ नकोय मला, तो म्हणतो मला यज्ञ नकोय, तुमची यज्ञ अर्पण, हालेलुया, याच्याने मला खुश होत नाही. बायबल ते सांगितलं, आपण पुस्तकाच्या 4:6 देखील सांगितलं की हजारो रेडके आणि तेलाच्या 10 रस द्या आणि ज्येष्ठ पुत्र जरी अर्पण केला तर त्यानेही परमेश्वराला संतोष होत नाही. हालेलुया. त्यानेही परमेश्वराला संतोष होत नाही. हालेलुया. पण परमेश्वराला संतोष कशाने होतो? हालेलुया. प्रेज लॉर्ड. हो, देवाच्या प्रियजनांनो, परमेश्वराला संतोष कशाने होतो की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाच्या समागमी राहून नम्र भावाने चालणं, ह्याच द्वारे परमेश्वराला संतोष होतो. दुसरा कशानेही परमेश्वराला संतोष होत नाही. नम्र भावाने चालणं, नीतीने वागणं, आवडीने दयाने करणं आणि नम्र भावाने चालणं, याशिवाय परमेश्वर तुमच्याकडून आणि माझ्याकडून दुसरं काही मागत नाही. हालेलुया. दुसरं काही मागत नाही. परमेश्वराची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हीच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम स्थान द्यावं आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही राहावं, ही देवाची तुमच्या आणि माझ्यासाठी इच्छा आहे. हालेलुया. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो 6व्या वचनामध्ये 6 त्या ठिकाणी तो म्हणतो, मी काय घेऊन परमेश्वराकडे येऊ, परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू, होम बली 1 वर्षाची वासरी घेऊन त्यात पडी येऊ काय, हजारो येडके तेलाच्या 10 सहस्र नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय,
माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवानं केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्य बरे ते काय त्याने तुला दाखविले आहे? नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समागमे राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तुमच्याजवळ काय मागत आहे? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचे प्रियजनांनो, याशिवाय परमेश्वर आमच्याकडे काय मागत नाही. तो म्हणतो हे सर्व अर्पण वगैरे हे आणण्यापेक्षा तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जगणं हे सगळ्यात महत्वाचे आहे. हालेलुया. लीन नम्रपणाने चालणं हे महत्वाचं आहे. हालेलुया. ज्येष्ठ पुत्र अर्पण केल्यानेही मला त्याच्यामुळे संतोष होणार नाही. नीतीने वागणे म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागणे हे सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी देखील ते सांगितलं की नीतीने वागणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. नीतीने म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागणे. हालेलुया. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणे, देवाच्या सहभागितेमध्ये राहून नम्र भावाने चालणे ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. म्हणून देवाच्या लोकांना प्रभूजी म्हणणारे, भूत काढणारे, अन्य भाषा बोलणारे किंवा अनेक प्रकारे ते जर देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत नाहीत, हालेलुया, तर ते देवाला मान्य नाहीत. हालेलुया. त्यांनी भूत काढले आणि मोठे संदेश दिले आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे भरपूर आहे, सगळे कृपादानाने भरलेले आहेत, परंतु त्यांच्या ठाई जर देवाची प्रीती नाही, त्या देवावरची प्रीती त्यांच्या ठाई नाही. कारण बायबलमध्ये आम्ही पाहतो, योहाना शुभवर्तमानामध्ये सांगितलं की ज्याची माझ्यावर प्रीती आहे तो माझ्या आज्ञा पाळतो. हालेलुया. जर आम्ही देवावर प्रीती करतो आणि आम्ही जर देवाची प्रीती करतो असं म्हणतो, परंतु देवाच्या आज्ञा पाळत नाही, तर आम्ही लबाड आहोत. हालेलुया. आम्ही लबाड आहोत की आम्ही फक्त तोंडाने देवाची स्तुती करतो, परंतु आमचं अंतःकरण देवापासून लांब आहे. 3.5 वर्ष यहूदा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता. 3.5 वर्ष होता, पण 3.5 वर्षामध्ये त्यांनी कधी ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये जागा दिली नाही. त्याचं लक्षच वेगळं होतं, त्याचे विचार वेगळे होते, त्याची चालचलणूक वेगळी होती. तो ऐकत होता, सगळं पाहत होता, भूतही काढत होता, तोही संदेश देत होता, तोही शिष्यातला एक महत्वाचा घटक म्हणून जीवन जगत होता, परंतु त्यांनी कधीही आपल्यामध्ये ख्रिस्ताला येऊ दिलं नाही. ख्रिस्ताचं वचन त्याने आपल्यामध्ये घेतलं नाही, ख्रिस्ताला आपल्यामध्ये घेतलं नाही, तर तो फक्त देहानं होता, परंतु आत्म्यानं बाकी देवापासून तो दूर होता. हालेलुया. देवापासून दूर होता आणि तो देवापासून दूर असल्या कारणच शेवटी त्याचा नाश झाला. कारण त्यांनी देवाचं वचन घेतलंच नाही. ऐकलं तर सगळं, राहिलं तर बरोबर, प्रार्थनाही केल्या लोकांसाठी, त्यांनी भूतही काढले. कारण 72 लोकांमध्ये यहूदा पण होता. 72 लोकांची निवड झाली, त्याच्यामध्ये यहूदा देखील होता आणि तो देखील, परंतु त्यांनी स्वतःचा बदल होऊ दिला नाही. 3.5 वर्ष राहिला, ऐकत होता सगळं, परंतु त्याने स्वतःमध्ये बदल होऊ दिला नाही, स्वतःमध्ये परिवर्तन होऊ दिलं नाही आणि परिवर्तन होऊ न दिल्यामुळं त्याचा नाश झाला. हालेलुया. त्याचं लक्ष एकच होतं आणि म्हणतात की तो बरब्बाचा जोडीदार होता. बरब्बा कोण आहे तुम्हाला माहित आहे? ज्या प्रभू येशू ख्रिस्ता ऐवजी त्याला सोडण्यात आलं तो बरब्बा, तो एक चोर आणि डाकू होता आणि त्यांच्या टोळीतला हा यहूदा होता. हालेलुया. म्हणजे याचं लक्ष पूर्वीपासूनच हे होतं की पैसा कमवणं, पैसा एकवट करणं, पैशासाठी काहीतरी करणं आणि हा पैसा मिळवण्यासाठीच येशू ख्रिस्ताकडे देखील आला होता की याला पैसा मिळायला पाहिजे होता आणि म्हणून पैसा मिळण्यासाठी त्यांनी खजिनदार पद देखील स्वीकारलं होतं, खजिनदार पद घेतलं होतं, परंतु तुम्ही त्या पदाला देखील त्यांनी सन्मान दिला नाही. त्या ठिकाणी देखील तो एक डबीत ठेवूनच होता आणि ती डबीत ठेवून तो त्या ठिकाणी देखील चोरी करत होता. म्हणजे तो आला होता, चोराच्या जवळ स्वातीदारच होता, चोराकडून आला होता, तो इथे आला होता, प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला होता, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता, पण त्यांनी स्वतःमध्ये बदल होऊ दिला नाही. तिकडे चोऱ्याच करत होता आणि इकडेही चोऱ्याच करत होता, आपल्यामध्ये बदल होऊ दिला नाही. हो देवाच्या लोकांना, आणि बदल नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून बायबलमध्ये योहान 3 वचनामध्ये, योहानाचा 3रा अध्यायामध्ये ज्यावेळेस निकोदेम नावाचा मनुष्य प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं, उत्तम गुरुजी, तुम्ही जे काही शिकवता ते फार उत्तम आहे. आणि मग त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं
की पहा तुमचा प्रश्न काय आहे की मला स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे, मी देवाच्या राज्यामध्ये कसं जाईल. तर त्या ठिकाणी प्रभू श्रीकृष्णाने सांगितलं की त्यासाठी नव्याने जन्म झाला पाहिजे, त्यासाठी परिवर्तन झालं पाहिजे, मनाचा बदल झाला पाहिजे, जीवनाचा बदल झाला पाहिजे, हे पाहिजे झालं पाहिजे. तो मनुष्य म्हटला की नव्याने जन्म झाला पाहिजे. म्हणजे कसा जन्म झाला पाहिजे, तर त्या प्रभू श्रीकृष्णाने त्याला सांगितले की अशा प्रकारे जन्म झाला पाहिजे. नव्याने जन्म म्हणजे होणं म्हणजे पुन्हा मातीच्या उदरात जाऊन जन्म घेणं, याला जन्म घेणं नाही म्हणत. तर नवीनीकरण आमच्या जीवनाचं झालं पाहिजे, आमचं मन बदललं पाहिजे, आमचे अंतकरण बदललं पाहिजे, आमची चालचलूक बदलली पाहिजे. आम्ही पूर्वी जे होतो ते सगळं सोडून दिलं पाहिजे. आम्ही पूर्वी लबाड असो, चोरी करणारे असो, भांडण करणारे असो, आम्ही कोणते कुठले वाईट वाईट प्रकारे करणारे असो, परंतु आता ख्रिस्ताकडे आल्यानंतर आमचं जीवन बदललं पाहिजे. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. जर परिवर्तन नाही तर अशा माणसाला प्रभू श्रीकृष्ण म्हणतो हे मला मान्य नाही. हरं तो कधीही देवाच्या राज्यामध्ये येऊ शकणार नाही, त्याच्या जीवनात देवाचं राज्य कधीही त्याला प्राप्त होऊ शकणार नाही, कारण तो स्वतःमध्ये बदल घडू देत नाही. तो देवाकडे आलाय फक्त दाखवण्यासाठी आलाय, परंतु तो आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडू देत नाही. अजूनही लबाड्या चालूच आहेत, अजूनही चोऱ्या चालूच आहेत, अजूनही चहाड्या चालू आहेत, एकमेकाची निंदा चालू आहेत, एकमेकाविषयी वाईट प्रचार चालू आहे. असं जर चालू आहे तर त्याच्या जीवनामध्ये बदल झाला नाही. हालेलुया. तो एक यहूदाच मनुष्य आहे, तो आलाय परंतु बदल होऊ देत नाही. आणि जर तो बदल होऊ देत नाही तर अशा माणसाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडू शकत नाही, त्याचं परिवर्तन कधीच होऊ शकत नाही, की जो आपल्या जीवनामध्ये बदल होऊ देत नाही, परिवर्तन होऊ देत नाही. ख्रिस्ताकडे येऊनही जर परिवर्तन होत नाही आमचं, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि देवालाही फसवतो. हालेलुया. देवालाही फसवतो आणि स्वतःला फसवतो, आणि देव तर फसणारा नाहीये. हालेलुया. देव फसणारा नाहीये. देवाचे नेत्र सर्वत्र असतात आणि ते सर्व काही पाहत असतात. हालेलुया. ते सर्व काही पाहत असतात. हो देवाच्या प्रियजनांनो, माझी जी मुलगी आहे, माझ्या मुलीला मी अनेक वेळा सांगितलं की बाई तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, तुझं जीवन परिवर्तित झालं पाहिजे, तू बदलली पाहिजे. ह्या वाईट सवयी ज्या आहेत त्या तुझ्या जीवनातून नाहीशा झाल्या पाहिजे. तू नेहमी चर्चला आली पाहिजे, परंतु तिने बराचसा काळपर्यंत ते होऊ दिले नाही. तिची घाण सवय म्हणजे मिसरी घासणं. हालेलुया. मिसरी घासणं होती, दिवस मिसरी घासायची, सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत झोपली तरी त्या तोंडात मिसरी. मी अनेक वेळा समजावून सांगितलं, परंतु त्याच्या वेळेस ऐकलंच नाही आणि ती देवापासून दूर जात राहिली. तिला प्रार्थनेचा कंटाळा येऊ लागला, तिला चर्चला येण्याचा कंटाळा येऊ लागला, आणि आता ती चर्चला 2-2, 4-4 महिने चर्चला येत नव्हती. आणि मग एक दिवस मी त्याला म्हटलं की आता तू जर परिवर्तन होत नाही, तुझं जर परिवर्तन होत नाही तर मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. हालेलुया. तुझ्यासाठी मी काही करू शकत नाही. तुझं जर परिवर्तन होत नाही, तू जर बदलू शकत नाही, तर तू ही जागा सोडून जायला पाहिजे. हालेलुया. कारण मी अनेक वेळा तुला सांगून देखील तू जर ऐकत नाहीस, ती वाईट सवय सोडून द्यायला तयार नाहीस, तू चर्चला यायला तयार नाहीस, प्रार्थना करायला तयार नाहीस, प्रार्थनेचा तुला त्रास आहे, दररोज जोडण्यासाठी देखील तुला टाइम भेटत नाही, दररोज फक्त प्रार्थनेला मोबाईल जोडण्यासाठी देखील जर तुला टाइम नाही, तर तुला या ठिकाणी राहता येणार नाही. कारण या ठिकाणी देवाच्या सगळ्या सुख सुविधा तू घेतेस. हालेलुया. परंतु जर देवाकडे तू येत नाही, देवाला आपलं जीवन जर देत नाही, अजून तुझ्यामध्ये परिवर्तनच घडत नाही, तर मला विचार करावा लागणार आहे. हालेलुया. आणि मी म्हटलं तू तुझं पहा आणि तू आता इथून जा. प्रेज द लॉर्ड. अनेक वेळा सांगून देखील ज्यावेळेस तिने ऐकलं नाही, त्यावेळेस मला नाईलाज असतो, माझी मुलगी असताना देखील तिला या ठिकाणून मी तिला जायला लावलं. हालेलुया. हो देवाच्या लोकांना. म्हणून जर आमच्यात परिवर्तन घडत नाही, पालकाची मुलगी आहे, पालकाची मुलगी आहे तरीही ती प्रार्थनेला येत नाही, पालकाची मुलगी आहे तरीही त्या ठिकाणी मिसरी नाही, कधी मिसरी घरात आली नाही, ती मिसरी कशी काय सवय लागली, मिसरीची सवय कशी लागली, आमच्या घरात तर मिसरी नाही. म्हणून ज्या दोस्त मैत्रिणी, म्हणून पहा संगतीनं नीती बिघडते
हा जो प्रश्न आहे हालेलुया, आम्ही कोणाबरोबर उठतो बसतो हे फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कोणाबरोबर राहतो हे फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जर वाईट लोकांबरोबर राहतो तर नक्कीच ते आमच्यामध्ये त्यांच्या वाईट सवयी नक्कीच टाकणार आहे, त्या येणारच आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही म्हातारपणा आमच्या आजीबाई होत्या, आमच्या आईच्या आई होत्या आणि ते एक गीत गायच्या, द्राक्षेचा वेल लिंबावरी गेला, कडू का झाला म्हणे संगतीमुळं. असं ते सुंदर गीत गायची आणि बरेच पुढे बऱ्याचशा पंक्ती आहेत, पण मला ते आता आठवत नाहीत. हो देवाच्या लोकांना, द्राक्षाचा वेल कडू होऊ शकतो जर तो लिंबावर राहिला तर. हालेलुया. लिंबावर गेला, संगतीमुळं बिघडू शकतो. हो देवाच्या लोकांना, आणि म्हणून आम्ही संगत कशी धरावी हे देखील आम्ही स्वीकारलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या संगतीत राहिलं, देवाच्या लोकांच्या संगतीत राहिलं, देवाच्या प्रार्थना करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिले तर नक्कीच ते त्याच गोष्टी बोलतील, त्याच गोष्टी चालतील. परंतु ते जगातल्या गोष्टी जगातल्या लोकांमध्ये जर राहिले तर त्यांच्याकडे जे आहे ते तुमच्यामध्ये नाही, यायला टाइम लागणार नाही. कारण जगातलं आपल्यामध्ये यायला टाइम लागत नाही देवाच्या लोकांना. म्हणून देवाच्या लोकांना आम्ही सावध असलं पाहिजे, आमचं परिवर्तन झालं पाहिजे. वाईट गोष्टीपासून प्रभूजी म्हणून उपयोग नाहीये, तर आमचं परिवर्तन झालं पाहिजे, आमच्या जीवनाचं परिवर्तन झालं पाहिजे. आमचं मन, आमचे विचार, आमचे हेतू बदलले पाहिजे. बदलल्याशिवाय काय उपयोग नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला माहित आहे की एक वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडापाशी गेले आणि त्यांनी पाहिलं की झाड तर डोरलेलं हिरवगार आहे, परंतु ज्यावेळेस पाहिलं की त्यांना त्या ठिकाणी फळ दिलं नाही, फळ नव्हतं त्या झाडाला. पाहिलं, शोधलं, पण फळ भेटलं नाही. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुला यापुढे कधी फळ नाही हो. हालेलुया. तुला कधी फळ नाही हो. आणि हे म्हटल्यानंतर प्रभू येशू त्या ठिकाणी गेले आणि दुसऱ्या दिवशी येऊन पाहतात ते झाड मुळापासून वाळून गेलेलं आहे. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, जर फळ नाही तर ते झाड वाळून जाणार आहे. हालेलुया. वाळून जाणार आहे. जर आमच्यामधून देवाला फळ नाहीये, आमच्यामधून ज्यावेळेस देव आमच्याकडे पाहत आहे आणि आमच्यामधून जर त्याला काही चांगले दिसतच नाही, आमचं परिवर्तनच दिसत नाही, हालेलुया, तर ते यहूदा सारखेच आमचं जीवन असावं आहे, नाहीतर काय. हालेलुया. यहूदा सारखंच आहे. 3.5 वर्ष राहून देखील आम्ही बदलत नाही, जवळ राहून आम्ही बदलत नाही, संगतीने आम्ही बदलत नाही. हालेलुया. आमच्यात बदल होऊ द्यायचा नाही तर बदल होईल कसा. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, वाईट जो आहे तो किती चांगल्याच्या संगतीत गेला तर त्याचा वाईटपणा तो सोडत नाही. हालेलुया. हो देवाचे लोक, म्हणूनच देवाचे लोक आम्हाला आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी सांगितलं, कोण माझी आई, कोण माझे भाऊ, जे देवाच्या सहभागितेमध्ये बसलेले आहेत, जे देवाच्या सहभागितेमध्ये आहेत, जे माझ्या आसपास बसलेले आहेत, जे देवाचं वचन ऐकत आहेत, जे देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहेत, तेच माझी आई, तेच माझे भाऊ आणि तेच माझे नातलग आहेत. दुसरे नातलग माझे कोण नाही, हे प्रभू स्वतः सांगत आहे. मग ते दुसऱ्या वेळी तो म्हणतो की कोण भूत काढणारे, कोण नव्या भाषा बोलणारे आणि कोण अनेक चिन्ह चमत्कार करून दाखवणारे, मी त्यांना ओळखत नाही. हालेलुया. त्यांनाही मी ओळखत नाही, कारण ते माझ्यापासून दूर होते. हालेलुया. ते माझे कधीच नव्हते. ते माझ्या नावानं कार्य करत होते, पण ते माझे कधीच नव्हते. माझी त्यांना कधी ओळख नव्हती. कारण माझी ओळख कधी आहे की ज्याप्रमाणे माझ्या इच्छेप्रमाणे ते वर्तील, त्यावेळेस माझी त्यांना ओळख आहे. परंतु जर ते माझ्या इच्छेप्रमाणे वर्तत नाही तर मी त्यांना ओळखीत नाही. हो देवाचे लोकांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही काय आहोत हे आम्ही स्वतः चाचपलं पाहिजे, पाहिलं पाहिजे की आम्ही वरवर आहोत की खरोखर आत्मिक आहोत का. हालेलुया. आम्ही वरवर ख्रिस्त असणारे काय उपयोग नाही. हालेलुया. तर आम्ही आत्मिक ख्रिस्त पाहिजे, आत्मिक रीतीने आमचा बदल झाला पाहिजे, आत्मिक रीतीने आम्ही बलवान पाहिजे. हालेलुया. आत्मिक रीतीने आमचं परिवर्तन झालेलं पाहिजे. आमच्यातले वाईट गुण, वाईट सवयी त्या नष्ट झाल्याच पाहिजे. नव्याने जन्मल्याशिवाय, आमचं परिवर्तन झाल्याशिवाय, आमच्या वाईट सवयी निघाल्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळू शकत नाही आणि देवाचं वास्तव्य आमच्यामधून प्रगट होऊ शकत नाही, देवाचं सामर्थ्य आमच्यामधून प्रगट होऊ शकत नाही, त्याच्या उपस्थितीचा आनंद आम्हाला मिळू शकत नाही जर आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. वरवर तर चांगलं दिसतंय, म्हणून प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की दोन्ही वाढू द्या, निधय वाढू द्या, निधने वाढू द्या आणि गहू वाढू द्या. हालेलुया. मग योग्य वेळी मी हे निधन जे आहे बाजूला काढीन आणि अगोदर त्याचा नायनाट
अगोदर त्यांना जळून टाकेन आणि गहू माझ्या कोठरात मी साठवीन. हो देवाचे लोकांना, म्हणून हे निधन जे आहे हे फक्त बरोबर असणारे जे लोक आहेत, जे फक्त प्रभूजी प्रमोजी म्हणणारे लोक आहेत, जे आपल्यामध्ये कधी बदल होऊ देत नाही, हे देखील राहणारच आहे, ते वाढणार आहेत. ती पुळी जी आहे, ती काय पुळी म्हटलं तिला, कोणची पुळी म्हटलं का, पुळी आहे ती पुळी जी आहे ती कॅन्सरची पुळी आहे, ती वाढत चालते आणि शेवटी ती काय करते तर ते कॅन्सरची जी पुळी आहे, जळपुळी, ती वाढत चालते आणि शेवटी काय होतं की त्या शरीराचा नाश होतो. हालेलुया. त्या शरीराला ती पुळी जर योग्य वेळी जर त्या पुळीचा इलाज केला नाही तर ती पुळी वाढून 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 असं काही करते की जे अवयवावरती पुळी आहे तो संपूर्ण अवयव काढून टाकावा लागतो. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांनो, वेळीच आम्ही त्या पुळीला नाहीसे केलं पाहिजे, नाहीतर ती जर पुळी वाढली तर अवयव काढून टाकायची वेळ येईल. म्हणून त्या पुळी योग्य वेळी आपण छाटणी झाली पाहिजे, लवकरच तिला छाटलं गेलं पाहिजे, काढून टाकली पाहिजे ती पुळी. सर्व शरीराचा घात करू पाहत आहे, सर्व शरीराचा नाश करू पाहत आहे, अशा पुळीला काढून टाकणं फार महत्वाचं आहे. म्हणून देवाचे लोकांना पण या ठिकाणी प्रभूजी म्हणणाऱ्यांचं नाही, किंवा जे त्या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी, माझे आई बाप जे आहेत, जरी ते माझे आई बाप आहेत परंतु जर ते माझ्यावर विश्वास ठेवत नाही, कारण तू पाहते की बायबल सांगतं की ते त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते, ते म्हणत होते की त्याला बालजबूल लागलेला आहे. हालेलुया. हो, त्याचे भाऊ नंतर त्यांनी विश्वास ठेवला, त्याच्या भावाने, त्याचा भाऊ जो आहे एक यहूदा आणि याकोब, हे देवाचे सेवक झाल्यानंतर, परंतु आतापर्यंत ते विश्वास ठेव, ह्या परिस्थितीमध्ये आता जे वचन वाचलं आपण, ह्या वेळेस ते विश्वास ठेवणारे नव्हते. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना नंतर त्यांचं परिवर्तन झालं. हालेलुया. म्हणून त्यांनी प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ते परखड रीतीने वळत होते, कोणाची तोंड पुशीपणा त्यांनी काहीच केला नाही. सापाच्या पिलांनो असं देखील ते काही वेळेस म्हटले. हालेलुया. चालता हो, आपण पेत्रासारख्या माणसाला म्हटलं, चालतो हो माझ्या पुढून, येऊ नकोस माझ्या पुढे, इतका देखील तो म्हटला. म्हणून देवाचे लोकांना या ठिकाणी देवाचं वचन जे आहे त्या वचनाप्रमाणे जर जगलात तर देवाच्या राज्यामध्ये प्रवेश, तर देवाकडून येणारा आनंद, शांती आणि समाधान आमच्या जीवनात येईल. वरवर फक्त दाखवणं नाही, प्रभूजी म्हणणारे फक्त वरवर दाखवणं की मी फार धार्मिक आहे, माझ्यात जर काही सत्य नाहीये, माझ्यात जर काही चांगल्या गोष्टीच नाही तर माझा काही उपयोग नाही. हालेलुया. माझा काही उपयोग नाही. यहूदासारखा एक दिवस पस्तावायला देखील वेळ मिळणार नाही, अशी वेळ येईल. म्हणून देवाचे लोकांना आम्ही सावध राहिलं पाहिजे. आम्ही कोणाबरोबर राहतो हे देखील सावधतेने राहिलं पाहिजे. सावधतेने आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या दोस्तांची निवड केली पाहिजे. हालेलुया. आम्ही दोस्ती करावी, परंतु ती अशा माणसाची करावी जो देवाला भिवून वागत आहे, देवाच्या भयामध्ये राहत आहे, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे जीवन जगत आहे, अशा लोकांबरोबर आम्ही राहावं, त्यांची आम्ही संगती धरावी. चांगल्याची संगती धरल्याने चांगल्या गोष्टी घडतील, पण वाईटाची संगती धरली तर आम्ही वाईट व्हायला वेळ लागणार नाही. हालेलुया. त्यांचे गुण आमच्या द्यायला वेळ लागणार नाही. म्हणून देवाच्या लोकांना चांगल्याची संगत धरा. त्या ठिकाणी संगत होती, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर सगळे बसलेले होते आणि येशू म्हटले, हे माझे आई बाप आहेत. हालेलुया. हे माझी आई आणि हे माझे भाऊ आहेत. हालेलुया. हो देवाच्या लोकांना, कारण ते देवाच्या संगती बसले होते, देवाच्या चॅनल बसले होते. देवाच्या लोकांना आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला फार आवश्यकता आहे सासूद राहण्याची, योग्य दोस्ती निवडण्याची, योग्य मनुष्य निवडण्याची. हालेलुया. नाहीतर तेच आमचा घाताने नाश करायचे. प्रेज द लॉर्ड. म्हणून या आपण स्वतःच परीक्षण करूया, आपण स्वतःला पाहूया. आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे, तो म्हणतो मला यज्ञ नको, आज्ञा पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना आपण देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी आपण आपल्या जीवनाचं परीक्षण करूया, की जेणेकरून देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये राहील, देवाच्या पवित्र सान्निध्याचा अनुभव आपल्याला प्राप्त होईल, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होईल. कारण परमेश्वर जो आहे तो सर्वत्र आहे, तो सर्व काही पाहत असतो. आमचं बोलण्यातलं प्रत्येक शब्द हा त्याला माहित असतो.
आमचं बोलणं, चालणं, उठणं, निजणं, पाहणं तो बारकाईने पाहतो, त्याच्यापासून काही लपत नाही. म्हणून देवाचे लोकांना जितके आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जगू तितकं आम्ही त्याच्या पवित्र सानिध्यामध्ये असणारे जीवन जगू. लोकांना दाखवायसाठी आम्हाला जगायची गरज नाही, लोकांना खुश करण्यासाठी आम्हाला जगायची गरज नाही, लोकांनी आमची वाहवा करावी त्यासाठी आम्हाला जगायची गरज नाही. आमच्याविषयी परमेश्वर संतुष्ट असला पाहिजे, परमेश्वराला आवडणारे आम्ही लोक असलं पाहिजे. हालेलुया. आज जगामध्ये लोकांना ओळखत नाही, नंतर त्यांना समजतं की अरे हा मनुष्य तर असा होता. हालेलुया. तो दाखवायला एक होता आणि बाकी करायलाही एक होता. हालेलुया. दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे असं जे म्हणतात तसं तो होता. प्रेज गॉड. दाखवायला तरी वेगळा होता पण वागायला तसा नव्हता. प्रेज गॉड. लोकांना म्हणून देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी हीच आहे की जे आत आहे ते बाहेरही पाहिजे, आज जसं आहे तसं बाहेरही पाहिजे. प्रेज गॉड. त्याच्यात बदल झाला तर काय उपयोग होणार नाही. हालेलुया. की आपण प्रार्थना करूया, प्रार्थनेत जाऊया की देवाने आम्हाला त्याच्या पवित्र सानिध्याचा आनंद मिळावा. हालेलुया. आम्हाला भल्या विश्वास उदासा म्हणून आमच्या पाठीवर चाप मिळावी. हालेलुया. आम्हाला देवाच्या पवित्र सानिध्याचा आनंद मिळावा. हालेलुया. आम्हाला देवाशी आम्ही प्रामाणिक आहोत हे फक्त आम्हाला आणि देवाला माहित आहे. आम्ही देवाच्या आज्ञामध्ये आहोत की नाही, आम्ही देवावर प्रेम करतो की नाही हे देवाला माहित आहे. दुसरं कोणी पाहू शकत नाही, कोणी कोणाला पाहू शकत नाही कोण कसं आहे, पण देवाला सगळं काय पाहतो, परमेश्वर सगळं काय पाहतो, त्याचे नेत्र सर्वत्र आमच्याकडे असतात. हालेलुया. आपण प्रार्थनेत जाऊया. आमच्यातल्या होण्या कमतरतावर आम्हाला विजय प्राप्त व्हावा आणि प्रभूने आम्हाला त्याच्याजवळ घ्यावं यासाठी आपण त्याच्या चंद्र बसूया. आमच्यातल्या होण्या कमतरता सतत आम्ही स्वतः शोधाव्या, आम्ही आमच्यातल्या होण्या काढून टाकाव्या, आमच्यातल्या कमतरता काढून टाका. जिथं चुकलो त्याच ठिकाणी ती जी चूक आहे ती कबूल करून सोडून द्यावी, कारण 7 वेळा क्षमा करणं आमचा प्रभू आहे. परंतु जो स्वतःला सुदृढ देत नाही, हालेलुया, जो स्वतःचं परिवर्तन घडू देत नाही, त्याचा नाश ठरलेला आहे. हालेलुया. तसं यहूदा इतक्या दिवस होता परंतु त्यांनी परिवर्तन होऊच दिलं नाही. हालेलुया. तुम्ही पाहता की प्रभू येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी परिवर्तन झालं. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्या जन्म ठिकाणाचं परिवर्तन झालं. मूलमूत्र आणि सर्वत्र घाण होती, पण काही वेळातच त्या ठिकाणी सुगंध द्रव्य आणि अत्तर आलं, सोनं उदबळ आलं. काहीच वेळात ते लोक घेऊन त्या ठिकाणी आले, त्या जागेचं परिवर्तन घडलं. हालेलुया. हो देवाच्या लोकांना जकाच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त गेला, एक लोभी माणसाचं परिवर्तन घडलं. लोभी मनुष्य दानशूर मनुष्य झाला. हालेलुया. कबरेजवळ प्रभू येशू ख्रिस्त गेला, कबर देखील बदलली. त्यांनी कधी त्याच्या अगोदर मेलेला माणूस बाहेर टाकला नव्हता, परंतु त्या ठिकाणी येशू प्रभू गेले कबरेजवळ आणि येशू प्रभूने त्या कबरेला ते मृत माणसाला बाहेर टाकण्याची आज्ञा केली आणि त्याप्रमाणे त्यांनी बदललं ते. हालेलुया. कबर देखील बदलली, तिचंही परिवर्तन झालं. हालेलुया. म्हणजे जिथेही प्रभू येशू ख्रिस्त गेले तिथं परिवर्तन आहे आणि जर परिवर्तन नाही तर मग नाश ठरलेला आहे. हालेलुया. परिवर्तनच पाहिजे, त्याला परिवर्तन हवंय, त्याला आमच्यातला बदल हवाय, आमच्या जीवनाचं परिवर्तन हवंय. पूर्वी कोण होतं आम्ही त्याच्याशी काय मतलब नाही, आज कोण आम्ही त्याच्याशी मतलब आहे. हालेलुया. आज आमच्यात परिवर्तन आहे का, आमच्यात बदल आहे का, ही देवाची इच्छा तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. या आपण प्रार्थनेत जाऊ. हालेलुया जीसस. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद. हालेलुया. रस्सा दिल विसा दिल विदेगनाथ कलिंग दिगललवा इवले हरिना दुरुसा दिल विदेगिंद कना कलिंग दिगलेशान दिल विसे दिल दिगलेलबी इवले हरिना दुरुसा दिल विदेगिंद लोकंद कलिंग दिगरन दिल दिगललवा ललवा. गौरवाने भरलेल्या माझ्या प्रेम बापा, मी तुला धन्यवाद, तुला गौरव, तुला महिमा देतो प्रभू. तुझी स्तुती आणि उपकार करतो परीक्षा दे बापा. आज तुझ्या लेकरा बरोबर तुझं वचन शेअर करण्यासाठी लागणार सर्व सहाय्य तुम्हाला पुरलंच, तू कृपा पुरलीस, तुझं वचन बोलण्यासाठी लागणार धीर धैर्य सामर्थ्य पुरलं. म्हणून तुझे आभार उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभूजी, कारण तुझं वचन सजीव सक्रिय आहे, ते दुधापेक्षा तीक्ष्ण आहे, ते आत्मा सांधे यांना भेदून आरपार मनाचं परीक्षण करणार आहे. ते सजीव आहे प्रभू, ते जिवंत आहे, ते जीवन घडवणारच आहे, ते जीवन बनवणारच आहे, ते परिवर्तन घडवणारच आहे. हालेलुया. जिथे देवाचं वचन जे गेलं तिथं परिवर्तन झालं, जीवनाचं परिवर्तन झालं, वेळेचं परिवर्तन झालं, माणसाचं परिवर्तन झालं, कबरेचं परिवर्तन झालं. हालेलुया. रस्सा दिली
कळलं बाप. हो, परिवर्तन झालं, बदलले लोक. हालेलुया. आणि जिथं परिवर्तन झालं नाही त्यांचा नाश झाला. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वर बाबा आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या वचनाप्रमाणे आमचं परिवर्तन घडावं, तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणारे असं प्रभूजी. बाबा केवळ ऐकणारे असू नये तर त्याप्रमाणे जीवन जगणारे असावे ही तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी परमेश्वर पित्या. कारण तुझ्या उपस्थितीचा आनंद त्याच वेळेस आम्हाला मिळेल की ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे बाबा आमचं परिवर्तन घडू देतो, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःला बदलून देतो, देवाचं वचन आमच्या जीवनासाठी कार्यशील होऊ देतो, त्याला आमचं जीवन बदलू देतो, घडवू देतो. आमच्यातलं जे नको असणाऱ्या गोष्टी आहे ते काढून टाकण्यासाठी आम्ही पूर्णपणे मुभा देतो आणि सांगतो की हो, माझ्या जीवनामध्ये वाईट आहे ते काढून टाक परमेश्वर बाबा. आणि प्रभू आम्हाला सहाय्य करतो, मदत करतो, आमच्यातल्या वाईट काढून टाकतो. आमच्या ताकदीनं नाही होऊ शकत, परंतु देव त्याच्या पवित्र आत्म्याच्या ताकदीनं आमच्यातल्या उणिवा, कमतरता, आमच्यात वाईट सवय, वाईट गोष्टी आमच्या जीवनातून काढून टाकतो आणि आम्हाला नवीन बनवतो. हालेलुया. आमच्या जीवनाचं तो नवीनीकरण करतो, आमच्या हेतूचं, आमच्या मनाचं, आमच्या चालचणुकीचं नवीनीकरण करतो आणि आम्हाला त्याच्या हातामध्ये घेतो. हालेलुया. नव्यानं आमचा जन्म करतो, कारण देवाची इच्छा तीच आहे. नव्यानं आम्ही जन्मावं आणि देवाच्या राज्यामध्ये आम्ही जावं, आमचं परिवर्तन घडावं आणि आम्ही वेगळे होऊन देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आमचा उपयोग व्हावा. हालेलुया. आमच्याकडे पण लोकांनी म्हणा देवाचे लोक आहेत, त्यांच्यात परिवर्तन आहे, हे वेगळे लोक आहेत. हालेलुया. हे लोकांनी साक्ष द्यावे आमच्याबद्दल. ही देवाची इच्छा. रस्सा दुरुस्सा दिली ती कना त्यांनी ते करायला बोलावलं बाप. हरीना दुरुस्सा दिली ती ना कना ते करायला बोलावलं बाप. आणि म्हणून परमेश्वर पित्या मी तुला धन्यवाद देत आहे, तुला गौरव, तुला महिमा देत आहे, तुझी स्तुती करत परमेश्वर बाबा. या समाला उपस्थित प्रत्येक परिवारासाठी मी प्रार्थना करत आहे, प्रत्येक परिवारामध्ये बदल व्हावा, प्रत्येक परिवारामध्ये परिवारातल्या प्रत्येक सदस्यामध्ये बदल व्हावा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून प्रत्येकाला तू मुक्त करो परमेश्वर बाबा. सैतानाच्या काळबादपणापासून, व्यसनाच्या बंधापासून मुक्त करो प्रभू. जी कृपा तू प्रकट करे, दया प्रकट करे, सामर्थ्य प्रकट करो परमेश्वर पित्या. आणि बाबा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू कार्य कर असं कृपेने घडू दे. सर्व बंधन नष्ट होऊ दे, सर्व अडखण नष्ट होऊ दे आणि प्रत्येकाचा नव्याने जन्म होऊ दे, परिवर्तन घडू दे परमेश्वर बाबा. हालेलुया. परिवर्तन घडू दे की त्याने म्हटलं पाहिजे हेच माझे आई आणि हेच माझे भाऊ आहेत. हालेलुया. आमच्याविषयी परमेश्वर आमच्याविषयी संतुष्ट असावा ही तुझी इच्छा देवा आमच्यासाठी आहे प्रभू. आमच्याविषयी तू संतुष्ट असावा, आमच्याविषयी तुला अभिमान असावा, आमच्याविषयी तू साक्ष सांगावी परमेश्वर बाबा की ज्याप्रमाणे परमेश्वर पित्या हालेलुया तू योबाविषयी साक्षी सांगितली की त्याच्यासारखा सरळ सात्विकतेने आणि देवाला घेऊन वागणारा मनुष्य अख्ख्या भूतलावर मी पाहिलेला नाही. हे चंद बाबा ती साक्ष बाबा कारण तुझ्या समोर आहे आणि परमेश्वर बाबा आम्ही तुझ्या समोर आहोत आणि ही साक्ष आमच्यासाठी असावी अशी आमची अपेक्षा तुझ्याजवळ आहे परमेश्वर बाबा. की आमचं जीवन पाहून तू म्हणावं खरोखर यांचं जीवन हो देवाला भिवून वागणारे, सात्विक आणि सरळतेने चालणारे आणि देवाने भिवून वागणारे लोक आहेत. हालेलुया. म्हणून परमेश्वर बाबा तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य कर, मदत कर परमेश्वर बाबा. आणि तुझी इच्छा आमच्या जीवनासाठी तू पूर्णतेस ने आणि त्याद्वारे तुझं गौरव दे. आमच्यातले होण्या कमतरता आम्हाला विजय दे बाबा. देहाची वासना, डोळ्याची वासना, समजून कर विजय दे परमेश्वर बाबा. आणि आत्मिकरितीने बलवान बनून या गौरवासाठी जगण्यात जीवन तो आम्हाला दे प्रभूजी. केवळ प्रभूजी म्हणणारे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे जगणारी तो आम्हाला बनव आणि बाबा त्याद्वारे तुझं गौरव दे. आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र हातामध्ये करू. आमच्या मनाचं, आमच्या हेतूचं, आमच्या अंतःकरणाचं परिवर्तन घडू दे. आमच्यातल्या तुला आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक आणि तुला आवडतील अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये असू दे, घडू दे आणि बाबा त्याद्वारे तुझं गौरव होते. येशू प्रभू आमचा तारणारा याच्या सामर्थ्याने प्रार्थना केली म्हणूनच आहे बापा. आमेन. 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 हालेलुया. आमेन. आमेन. प्रेज लॉर्ड. आमेन. या आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना सुरू म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या रहण्यास सोडले आहे तसेच तू आमच्या रहण्यास सोड आणि आम्हाला परीक्षा नको तर वाईटापासून आमचं रक्षण कर. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. तर देवबापाची प्रीती, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्यवान सहभागिता उपस्थित असणाऱ्या देवाच्या प्रत्येक निवडलेली ग्राम आता आणि सदा सर्व काळ असो.